तर आज प्रिन्सेस ब्लाऊजचं कटिंग दाखवणार आहे। एकदम सोपी पद्धत आहे प्रिन्सेस ब्लाऊज कटिंगची। तर त्याच्यासाठी हा आपला रेड कलरचा मला ब्लाऊज पीस आहे माझ्याकडे, काठपदर साडीचे आहे आणि हे लग्नासाठी साडी आहे। तर एकदम छान असा डिझाइन बनवायचे याला आणि प्रिन्सेस कटिंगचं आहे। 40 छाती, उंची 14.5 आहे आणि हा आहे तो सिल्क मधला आहे। याला तर ऑलरेडी डिझाइन आहे गळ्याला, बघू शकताय, आणि याला वर्क केलेलं आहे। आता याच्यामध्ये कशा सुया तुटतात का तो पण मोठा प्रॉब्लेम आहे। हाताला आणि बॅक साईडला पण याची डिझाइन आहे। तर मापाचा पण ब्लाऊज आहे, माप कसं घ्यायचं प्रिन्सेसला ते पण दाखवणार आहे। तर व्हिडिओ न स्किप करता पूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे माप कसं घ्यायचं, कसं कटिंग करायचं आणि प्रिन्सेसला शेप कसा द्यायचा, टक्स कुठून घ्यायचा, ह्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण दाखवणार आहे। तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि गळा असा मारायचा आहे। तर मी आता अस्तरवर दाखवणार आहे। तर त्याच्यासाठी हा रेड ब्लाऊज आहे, रेड पीस। तर त्याच्यासाठी डिझाइन बनवण्यासाठी मी ही लेस घेऊन आलेले डायमंडची, बघू शकताय। आणि लेस कशी आहे ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा। लेस या ब्लाऊजला किती शोभून दिसते बघा। आणि ब्लाऊज शिवल्यानंतर पण व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे। चला मग आता अस्तरवर कटिंग करणार आहे। तर हा मापाचा ब्लाऊज आहे। तर माप कसं घ्यायचं ते पण बघा। जे आपली हुक लावायची पट्टी आहे ना त्या साईडून माप घ्यायचं। तर इथे 10चे आहे, 10चा चौथा भाग म्हणजे याची छाती 40 येणार आहे। आणि आता ह्याची आता पूर्ण उंची घ्यायची। पूर्ण उंची घेताना सुद्धा ब्लाऊज एकदम व्यवस्थित असा प्लेन करून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला परफेक्ट उंची घेता येते। उंची 14.5 आहे पूर्ण उंची। आणि नंतर बाही घ्यायची आहे, बाहीची उंची पण अशीच मोजायची आहे, शोल्डर पासून ते खालपर्यंत तर 9.5 आहे। हे आपलं असं माप घ्यायचं आणि शोल्डर मोजायचं नंतर, कारण पॅक गळा शिवायचा असलं तर शोल्डरचं माप घ्यायला लागते। तर शोल्डर याचे 16 आहे। तर असं आपलं माप घेतलेलं आहे आणि याची कमर पण बघून घ्यायची, मापून घ्यायची। कमर याची 32 आहे। जर आपल्याला माप जर तुम्हाला लक्षात नसले तर एका वहीत लिहून घ्यायचे। आता माझे तर मी लक्षात ठेवते, त्याच्यामुळे मी जास्त शक्यतो लिहून नाही ठेवत। एकदा माप आपलं माझ्या ध्यानात राहते, कारण प्रत्येकाची बुद्धी कशी वेगवेगळी असते, त्याच्यामुळं लिहून घेतलेलं ते पण आपल्यासाठी चांगलंच आहे। आणि प्रिन्सेस कटिंग करताना अर्धी घडी घालायची असते आणि कटोरीच्या वेळेस दोन्ही एकत्र केले तरी चालते। तर मी अर्धे ह्याची घडी घातलेले, बघू शकताय। तर इथं चॉकनं असं मापून घ्यायचं, टेप टाकून घ्यायचं। टेपचं कसं 40चा चौथा भाग, 10 चौक 40 प्लस 2 इंच वाढवायचं त्याच्यामध्ये। 10, 11 आणि 12ची घडी ठेवायची। असे आपली एकदम प्लेन असं अस्तर करून घ्यायचं, 12ची घडी करायची आणि उंची आता ठेवायची। तर आता बंद बाजूकडून माप घ्यायचे आपल्याला। तर पूर्ण उंची 14.5 प्लस 1 इंच, 14.5 आणि 15.5 आणि शोल्डरचे अर्धा इंच घ्यायचं। तर शोल्डर 16चं आहे, तर इथं 8 वर मार्किंग करून घ्यायचे, बघू शकताय। या पद्धतीनं असं चॉकनं मार्किंग करून घ्यायचं आहे। नंतर शोल्डर पण आपल्याला 8 वर ठेवायचं आहे, मुंडा पण 8 वर ठेवायचा आहे। असं स्क्वेअर करून घ्यायचं इथे। आणि इथे छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे, 10 चौक 40 प्लस 1.5 इंच, कारण बॅक साईडला 1.5 इंच सोडायचं आहे।
नंतर इथं अशी मार्किंग करून घ्यायची. हा झाला आपला बॅक साईड. तर या पद्धतीनंच आता या साईडचं पण असंच प्रिन्सेस कटिंग करून घ्यायचं आहे. या साईडला पण सेम तेच माप राहणार आपलं 14.5 प्लस 15.5 आणि एकदम सोपी कटिंग आहे. मार्किंग 8 वरच घ्यायचा, शोल्डर पण, मुंडा पण, आणि 8 चौक 32चा येईल. तर इथं आपलं शोल्डर इथं पण 8चंच घ्यायचं आहे, अर्धा घ्यायचा आहे, 16च्या निम्मा अर्धा 8 येणार. आणि इथे छातीचा चौथा भागाचा इथं पण वापर करायचा आहे. 2.5 चौक 40 प्लस, कारण पुढच्या याला 2 इंच वाढवायचं. 2 इंच टाकायला आपल्याला एक्स्ट्रा खालचा जो टक्स आहे ना तिथं अर्धा इंच कटिंग करायचं आहे. त्याच्यामुळे ह्या साईडला आपल्याला फिटिंगला 2 इंच सोडायचं आहे. नंतर इथून पण अशी परफेक्ट माप घ्यायचं, म्हणजे पूर्ण उंची 8 येणार. आणि इथं 14.5 ते 15.5 या पद्धतीनं आता हे आपल्याला एक लाईन मारून घ्यायची. लाईन अशी मारून घेतल्याच्यानंतर जे इथून बंद बाजूच्या साईडनं आपल्याला टक्स मारायचा आहे, तर 4चा घ्यायचं आहे आपल्याला. त्या पद्धतीनं वरती पण असा टक्स असा आपल्या ब्लाऊजचा किती आहे त्या हिशोबानं घ्यायचा आहे. कोणाचा 4 असेल किंवा 4.5, तर मी इथे 4 वर ठेवते. तो बी टक्स असा दोन्ही साईडनं अर्धा इंच असा मारून घ्यायचा. आणि इथं मुंड्यातून 1.5 इंच. आणि आता मुंड्याला पहिला सेप देऊन घ्यायचा. बघू शकता या पद्धतीनं. तर असा आपला डायग्राम तयार झालेला आहे. तर आता मी कापड फिरवून घेतलेलं आहे आणि याला प्रिन्सेसला असा हलक्या हाताने असा सेप द्यायचा आहे. इथला भाग हा फुगीर आला पाहिजे आपल्या प्रिन्सेसचा, म्हणजे कसं एकदम परफेक्ट प्रिन्सेस असा टोकदार बसतोय. बघू शकताय या पद्धतीने आपला प्रिन्सेसचा हा डायग्राम झालेला आहे. हा बॅक साईडचा झालेला आहे. आणि नंतर जसं आहे तसं असं कापड फिरवून घ्यायचं आहे आणि कटिंग करायचं आहे. एकदम सोपी पद्धत आहे. कमीत कमी 10 ते 15 मिनिटांमध्ये आपला अस्तरचा ब्लाऊज डायग्राम काढून आणि याच्यावर कटिंग. तर आता प्रिन्सेसचं कटिंग करायचं आहे. आणि इथं आहे तो आपला पुढचा गळा येणार आहे. तर पुढचा गळा मला पानगळा बनवायचा आहे, त्याच्यामुळे मी आता काही कटिंग करणार नाही. अस्तर जॉईन केल्याच्या नंतर याला सेप द्यायचा आहे, नंतर मी कटिंग करणार आहे. तर आता प्रिन्सेसला असा सेप द्यायचा आहे. बघू शकताय मेन आपलं कटिंगला कैची कशी फिरवायची ते मेन महत्त्वाचं आहे. या पद्धतीने आपला प्रिन्सेस मापाचं कटिंग झालेलं आहे. बघू शकताय. आणि आता बाहीचं कटिंग करणार आहे. तर बाहीचं कटिंगसाठी मी पेपर ऑलरेडी कटिंग केलेलं आहे. 9.5ची बाही आहे. सेम असंच आता अस्तरवर कटिंग करून ठेवायचं आहे. पेपर कटिंग केल्याच्यानंतर आपल्याला कापायला एकदम सोपं होतं आहे. जसं ॲडजस्ट पण करता येते, त्याच्यामुळे मी पहिला बाहीचा पेपर शक्यतो कटिंग करते. तर आता इकडं आपल्याला थोडासा कापड कमी पडले, तर कापड कमी पडले तर आपल्याला इकडं जॉईन मारता येतं या पद्धतीनं. त्यामुळे पहिल्यांदा पेपरच मी शक्यतो कटिंग करते. जर बाही मोठी असेल तर, छोटी बाही असली तर मी डायरेक्टच कटिंग करते. बघू शकता या पद्धतीनं. तर आता आपलं प्रिन्सेसचं कटिंग झालेलं आहे. तर मी पिसावर इथं हातरून घेतलेलं आहे आणि असं कटिंग करून घेते.
कटिंग झालेलं आहे, बघू शकता एकदम सोपी पद्धत आहे. जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला बाय.